संभा ॲग्रोच्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा द्राक्षाबद्दल असलेल्या गैरसमजाबाबत आहे। आजकाल खूप यूट्यूबवर आणि इन्स्टावर नवीन नवीन रील्स येतात आहे की द्राक्ष हे असं पीक आहे ज्याच्यावर खूप पेस्टिसाइड्स मारल्या जातात आणि द्राक्ष खाल्ल्यावर खवखव होते घशामध्ये, तर तुम्ही द्राक्ष पाण्यात भिजवा, त्याच्यात मीठ टाका, अर्धा तास भिजवून ठेवा, मग खा। तर हे जे अर्धवट लोक आहेत हे अशा रील्स बनवत आहेत। खरं तर द्राक्षासारखं उपयोगी फळ नाहीये दुसरं। इवन डायबिटीसवाले लोक सुद्धा द्राक्ष खाऊ शकतात, ज्याच्यामध्ये उच्च दर्जाचं फायबर आहे। साखर सुद्धा त्याच्याने वाढत नाही, ग्लायसेमिक इंडेक्स तसा कमी आहे द्राक्षाचा। तर लक्षात घ्या, जसं हे रील्स बनवणारे अर्धवटपणे काहीतरी बनवत आहेत तसं शेतकरी पण सजग झालेले आहेत आणि सरकार पण सजग आहे त्याबद्दल। जेव्हा द्राक्षावर कुठले औषधं मारले जातात, तुमचं म्हणणं खरं की द्राक्षावर फार घातक औषधं मारले जातात, पण ते सरकारने रिकमेंड केलेले आहेत, सरकारने अप्रूव्ह केलेली आहेत कीटकनाशकं। ते कीटकनाशक मारतात तर प्रत्येक कीटकनाशकावर एक PHI लिहिलेला असतो, पोस्ट हार्वेस्टिंग इंटरवल। आणि आपल्या इथले मॅक्झिमम द्राक्ष हे निर्यात होतात। निर्यातीमध्ये त्याच्या प्रत्येक द्राक्षातील मारलेल्या औषधाचा अंशचं प्रमाण प्रत्येक देशाने ठरवून दिलेलं असतं, ज्याला आपण MRL लेवल म्हणतो किंवा मिनिमम रेसिड्यू लेवल असं म्हटलं जातं। प्रत्येक युरोपचं वेगळं आहे, परत अमेरिकेचं वेगळं आहे, UKचं वेगळं आहे, परत गल्फ कंट्रीजचं वेगळं आहे, असं प्रत्येक कंट्रीजचे वेगवेगळे मानांकन आहेत त्याच्यामध्ये। तर आणि द्राक्ष पीक हे असं आहे की शेवटचा महिना शेतकरी त्याच्यावर काहीच फवारत नाही, त्यामुळे जरी त्याच्यावर काही फवारलेला असेल तर त्याचा विषारीचा त्या पेस्टिसाइडचा परिणाम शून्य झालेला असतो। कारण PHI पोस्ट हार्वेस्टिंग इंटरवल हे प्रत्येक औषधावर लिहिलं जातं। शेतकरी पण त्याची काळजी घेतो, कारण जर चुकून जर ते औषध त्याच्यात निघालं तर त्याचा माल एक्सपोर्ट होणार नाही। जो 100 रुपये किलो जायचा आहे त्याला बाहेर 30 रुपये किलो विकावं लागेल। त्यामुळे शेतकरी पण सजग झाले, शेतकरी असे काहीतरी औषधं मारत नाहीत। त्यामुळे ह्या ज्या इन्स्टावर आणि युट्यूबवर ज्या रील्स येतात ते की द्राक्ष खाऊ नका, त्याच्यात फार विषारी औषधं मारलेले असतात वगैरे, हे सगळं खोटं आहे, या सगळ्या अफवा आहेत। आणि याबद्दल कोणाला अजून डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही संभा ॲग्रोमध्ये संपर्क करू शकतात, खाली आमचे नंबर दिलेले आहेत, आम्ही तुम्हाला योग्य पद्धतीने ते एक्सप्लेन करू शकू। दुसरी गोष्ट, ही जी आमची काळी किंवा हिरवी द्राक्ष असतात याला बघा, हे थोडं पांढरं लस्टर आहे। सगळ्यांचं म्हणणं असं आहे की हे त्या पेस्टिसाइडचे डाग आहेत, तर हे पेस्टिसाइडचे डाग नाही, याला लस्टर म्हटलं जातं। आणि एक्सपोर्ट या लस्टरवर, या जेवढं तुमचं लस्टर चांगलं त्याच्यावर एक्सपोर्ट होतो। त्यामुळे आम्ही पॅक हाऊसमध्ये पण हाताळताना आमच्या कर्मचाऱ्यांना हे द्राक्ष जास्त हाताळू देत नाही, कारण त्या लस्टरला हात लागला की ते लस्टर पुसलं जातं, बघा लस्टर पुसलं जातं। त्यामुळे ते जास्त करून आम्ही ते द्राक्ष जास्त हाताळत नाही, ते लस्टर जाऊ नये म्हणून। तर हा पण गैरसमज सगळ्यांनी सोडून द्यावा की याच्यावर हे पेस्टिसाइडचे डाग आहेत, तर हे पेस्टिसाइडचे डाग नसून हे त्याच्यावर निसर्गाच्या मुळे आलेलं लस्टर आहे। ज्या बागेला हे लस्टर जास्त त्याला निर्यातक्षम द्राक्षाचे भाव जास्त मिळतात। त्यामुळे हे असले काही गैरसमज करून घेण्यापेक्षा त्याची सत्यता पडताळून पहा। एक तर आत्ताच्या काळामध्ये शेतकरी हा फार अडचणीतून जातो आहोत। तुम्ही बघताय बाजार भाव नाहीये, MSP नाहीये, सरकारचं पाहिजे तसं धोरण नाहीये शेतकऱ्यांच्या प्रती। या इतक्या सगळ्या अडचणीतून निसर्गाची साथ नाहीये। बघा, पहिल्यांदा पाऊस फक्त 4 महिने, शाळेत शिकवलं गेलं होतं 3 ऋतू आहेत, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा। आता त्यात पावसाळ्या व्यतिरिक्तही कधी वेळोवेळी पाऊस पडतो। ह्या सगळ्याला शेतकरी संकटाला सामोरं जातोय, त्याला तोंड देतोय आणि शेतकऱ्याला उगाचच म्हणत नाही पोशिंदा जगाचा, तो ह्या अशा परिस्थितीमधनं सुद्धा तो काहीतरी करतोय। आणि त्याला जर आपण अशा वेगळ्या वेगळ्या रील्स, अर्धवट रील्स बनवून जर बदनाम करणार असाल तर अत्यंत घातक आणि चुकीची गोष्ट आहे। लक्षात ठेवा, कोविडमध्ये जर कोणी चालू होतं तर फक्त शेतकरी राजा आणि फार्मासिस्टचं दुकान चालू होतं, बाकी कोणाच चालू नव्हतं। ज्या मोमेंटला शेतकरी ठरवेल ना की मी पिकवणं बंद करेल, तुम्ही तुमच्याकडे ना कोट्यवधीने रुपये असले तरी त्या नोटा खाऊन पोट नाही भरू शकत, हे लक्षात घ्या। त्यामुळे शेतकऱ्यांप्रती कायम कृतज्ञता असू द्या, शेतकऱ्यांप्रती कायम ग्रॅटिट्यूड असू द्या।
एखादा शेतकरी भाजी विकायला बसल्यानंतर त्याची तो 10 रुपयाला जुडी म्हणतोय ना, तेव्हा त्याचा खर्चही निघत नसतो. तेव्हा 10ची जुडी 5ला मागताना आपल्याला लाज वाटली पाहिजे. कारण आपण पिझ्झा वगैरे घेताना 250-300 रुपयाचा 700 रुपयाचा पिझ्झा आपण ऑर्डर करतो, घेतो आणि शेतकऱ्याच्या 10 रुपयाच्या जुडीची आपण भाव करतो. आपण सुज्ञ आहोत, सुज्ञासारखं वागावं. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्यामुळे त्या पद्धतीने त्याच्याशी आपण वागलं पाहिजे आणि शेतकऱ्याला वर आणलं पाहिजे. ह्या अशा अर्धवट लोकांच्या रील्स पाहून त्याच्यावर कमेंट्स देऊ नका. तुम्हाला जर काही शंका असेल, संबा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी तुमच्या सगळ्या शंका बाहेर काढायला तयार आहे. आमचा या व्हिडिओच्या खाली आमचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला जर काही अजून शंका असेल, तुम्ही आम्हाला फोन करून विचारू शकता, तुम्ही आमची मदत घेऊ शकता. धन्यवाद.